पेठवडगावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 410 गृहप्रकल्पाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होतीये असा आरोप भटका समाज मुक्ती आंदोलन संघटनेनं केलाय। या पार्श्वभूमीवर पेठवडगाव नगरपरिषदेसमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली। मंजुरी मिळालेल्या प्रकल्पाची माहिती जनतेपासून लपवून ठेवत पुढील कार्यवाही हेतुपुरस्सर रखडवण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पेठवडगावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 410 गृहप्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे, मात्र त्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केलाय। त्यासाठी भटका समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीनं पेठवडगाव नगर परिषदेसमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली। मंजुरी मिळालेल्या प्रकल्पाची माहिती जनतेपासून लपवून ठेवत पुढील कार्यवाही हेतुपुरस्सर रखडवण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पेठवडगाव शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कष्टकरी आणि कामगार कुटुंबांना परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर मिळावं यासाठी भटका समाज मुक्ती आंदोलनानं 2014 सालापासून सातत्यानं पाठपुरावा केला होता। या प्रयत्नांमुळे शासनाच्या मालकीची 1 हेक्टर 7 आर जमीन गृहप्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली। त्यानंतर 410 घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाला 23 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मंजुरी मिळाल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। मात्र अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरही नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती जाहीर न करता पुढील प्रक्रिया तब्बल 3 महिन्याहून अधिक काळ प्रलंबित ठेवल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो गोरगरीब कुटुंबांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलं। नेमक्या कोणत्या कारणामुळे अथवा कोणाच्या दबावाखाली हा प्रकल्प रखडला आहे याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी भटका समाज मुक्ती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे यांनी केली। यावेळी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। येत्या 15 जूनपर्यंत गृहप्रकल्पासंदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। दरम्यान प्रकल्पाच्या जागेवर 2 दिवसात डिजिटल माहिती फलक उभारून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी राष्ट्रीय दलित महासंघाचे अध्यक्ष रमेश चांदणे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्यासह गृहप्रकल्पातील लाभार्थी उपस्थित होते।